समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील एका क्रिकेट सामन्यात वडूजच्या एका खेळाडूने शतक झळकवले। या निमित्तानं वडूजच्या मैदानात पहिल्यांदा शतक झळकवण्याचा बहुमान या खेळाडूस मिळाला असून ग्रामीण भागातही चांगले प्रतिभावान खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे। वडूज येथील दाभाडे मैदानावर अंडर 19 लेदर बॉल क्रिकेटचा 25 ओव्हरचा सामना पार पडला। यामध्ये वडूज विरुद्ध मायनी या दोन संघांमध्ये लढत झाली। वडूज संघाने नाणेफेक जिंकून संघाचा कर्णधार पृथ्वीराज दोशी याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये वडूज संघाचे सलामीचे फलंदाज पुष्कर आशिष दोशी याने नाबाद 100 धावा फटकावल्या। त्याला साथ देत शर्विल खुसपे याने 23 तर पृथ्वीराज दोशी याने 13 धावा बनवल्या। त्यांच्या जोरावर 25 षटकांमध्ये वडूज संघाची धावसंख्या 173 वर जाऊन पोहोचली। मायनी संघाला जिंकण्यासाठी 25 षटकात 174 धावांची गरज असताना पृथ्वीराज दोशी 1 विकेट, सार्थक कुलकर्णी 3 विकेट, आर्या फडतरे 3 विकेट तसेच पुष्कर दोशी याने 1 विकेट घेऊन ऑलराऊंड परफॉर्मन्स केला। मायनी संघ 68 धावांवरती ऑल आउट झालाय। या मॅच मध्ये 3 विकेट घेणारी आर्या फडतरे हिला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले। उत्कृष्ट बॅट्समन म्हणून शर्विल खुसपे याला गौरवण्यात आले। शौर्य घाडगे मायनी याने उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल त्यालाही सन्मान चिन्ह देण्यात आले। तसेच या मॅन ऑफ द मॅच पुष्कर आशिष दोशी याला सन्मान चिन्ह देण्यात आले आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हेही सन्मान चिन्ह पुष्कर दोशी याला देण्यात आले। अंडर 19 या एज ग्रुप मध्ये पुष्कर दोशी हा प्रथम 100 रन करणारा हा पहिला खेळाडू ठरला। आतापर्यंत हुतात्मा नगरी वडूजच्या इतिहासात लेदर बॉलवर अंडर 19च्या ग्रुपमध्ये पहिला शतक वीर पुष्कर दोशी हा ठरला। पुष्कर याच जुन्या पिढीतील खेळाडू कोच जालिंदर जाधव, फिजिकलचे कोच बनाजी पाटोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले। या यशाबद्दल पुष्करचे क्रिकेट प्रेमींनी मनापासून कौतुक केले। प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।